नमस्कार. परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज लांब मंगळसूत्र बनवणार आहे कलरफुल मण्यांमध्ये. आज धुलिवंदन आहे, तर सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. जसे रंगांची आपण उधळण करतो तसं आज मी रंगीत मणी वापरून मस्त अशी छान लांब मंगळसूत्र बनवणार आहे. तर इथे मी काळे मणी घेतलेले आहे, ती मीडियम साईज सोनेरी कलरचे मणी. आणि हे बघा असं पत्ता घेतलेला आहे. हा पान डिझाईनवाला मण्यांमध्ये स्क्रू हिरवे मणी घेतलेले आहेत आणि लाल मणी घेतलेले आहेत. आता इथे बघा आपल्याला पान घ्यायचं आहे. हा आणि जे बंद म्हणजे ओपन पदर आहेत ना, तिथे बघा मी अशी गाठ बांधलेली आहे. एक गाठ मारायची आणि मग हे जे आहे ना धागा, त्या ह्या पॅन्डलच्या होलमधून टाकायची आहे एका. आणि त्यानंतर याचे 2 भाग करायचे, असे 2 पदर ह्या साईडला आणि 2 पदर त्या साईडला. त्याच्यामधून आपल्याला हा धागा टाकायचा आहे, म्हणजे फासा बसेल ते. व्यवस्थित असे दोन्ही पदर आपल्याला खेचून घ्यायचे आहेत. बघा आता इथे मी टेप पट्टी लावून घेतलेली आहे पॅन्डलला. आता सुरुवातीला हे बघा 2-2 पदर आपल्याला बनवायचे आहेत. इकडचे 2 आहेत आणि इकडचे 2 आहेत. तर आता सुरुवातीला हे 2 पदर आपल्याला बनवत घ्यायचे आहेत. तर इथे काळा मणी टाकायचा एका पदरामध्ये, त्यानंतर सोनेरी, काळा, सोनेरी असे हे 5 मणी टाकायचे आहेत. अशा पद्धतीने ह्या साईडला सुद्धा सेम तसे 5 मणी आपल्याला टाकायचे आहेत. त्यानंतर बघा एक छोटा सोनेरी गोल्डन रेड मणीच्या मागे पुढे एक सोनेरी मणी टाकायचा आहे. त्यानंतर 2 गोल्डन सोनेरी आणि एक हिरवा मणी जो घेतला होता आपण तो टाकायचा आहे. त्यानंतर परत सोनेरी गोल्डन सोनेरी अशा पद्धतीने मणी टाकायचे आहे. ते ह्या साईडला पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला जसे इथे टाकलेले आहे तसे इथे ह्या साईडला सुद्धा सेम दोन्ही पदर एकदम बनवत घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर परत 5 काळे मणी आणि त्यांच्यामध्ये एक सोनेरी मणी, त्यानंतर एक सोनेरी गोल्डन सोनेरी, ह्या साईडला पण सोनेरी गोल्डन सोनेरी अशा पद्धतीने आपल्याला पोवायचं आहे. तर हे बघा आता इथे पॅन्डलमुळे ना टेप पट्टी पण निघून जाते, व्यवस्थित बसत नाही. त्यानंतर परत आपल्याला 5 काळे मणी दोन्ही साईडला आणि त्यांच्यामध्ये सोनेरी मणी टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर परत हे बघा 2 गोल्डन मणी, मध्ये मी रेड मणी टाकलेला आहे. तर ह्या साईडला सुद्धा आपल्याला तसंच घ्यायचं आहे. त्यानंतर परत 5 काळे मणी आणि त्यांच्यामध्ये एक सोनेरी मणी टाकायचं आहे. दोन्ही पदर एकदम बनवत चालले की मग मागे पुढे होत नाही, एकदम दोन्ही असे सारखेच होतात. त्यानंतर परत एक गोल्डन मणी, परत 5 काळे मणी टाकायचे आहेत. त्यानंतर बघा आता इथे एक गोल्डन सोनेरी हा मध्ये वावायचा असते या गोल्डन मण्यांच्या बाजूला. त्यानंतर हिरवा मणी, 2 गोल्डन बाजूने हा सोनेरी कलरचा मणी, त्यानंतर रेड मणी आणि लास्टला परत एक गोल्डन मणी टाकलेला आहे मी. हे बघा आणि हे जे सोनेरी मणी घेतलेले आहेत बारीक, ते प्रत्येक याच्यामध्ये टाकायचे आहेत. फक्त इथे मध्ये 2 एकदम मणी टाकायचे. तसंच आपल्याला ही बाजू आपल्याला बनवायची आहे. त्यानंतर परत 5 काळे मणी दोन्ही साईडला टाकायचे आहेत. त्यानंतर एक गोल्डन दोन्ही साईडला, त्यानंतर परत
5 काळे मणी आणि त्यांच्यामध्ये एक सोनेरी कलरचा मणी छोटा, त्यानंतर 2 गोल्डन आणि मध्ये रेड मणी टाकायचा आहे. परत आपल्याला दोन्ही साईडच्या पदरांमध्ये 5 काळे मणी टाकायचे. त्याच्यानंतर आपल्याला एक गोल्डन मणी टाकायचा आहे. 5 काळे मणी, त्यानंतर सुरुवातीला हे बघा एक गोल्डन, त्यानंतर हिरवा मणी, मध्ये 2 गोल्डन एकदम टाकलेले आहेत, त्यानंतर रेड मणी, परत लास्टला गोल्डन मणी आणि परत आपल्याला काळे मणी टाकायचे आहेत 5. त्यानंतर एक गोल्डन, परत 5 काळे मणी, त्यानंतर परत एक गोल्डन. आणि आता जी मागची साईड आहे ना, आपल्याला जेवढं लांब हवं आहे तेवढे आपल्याला काळे आणि सोनेरी कलरचे मणी ॲड करायचे आहेत. इथे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही लांब बनवू शकता. आता हे माझं आहे, मी 38 इंच बनवलेलं आहे. आणि लास्टला आपल्याला परत स्क्रू टाकायचा आहे. दोन्ही पदर पकडून व्यवस्थित हे बघा स्क्रू टाकायचा आहे. तर आता मी जी टेपपट्टी लावली होती ना ती काढून घेते. थोडीशी मागं धाग्यामध्ये मी अटकवली होती, कारण पॅन्डलला ती राहत नाही, त्याच्यामुळे मग हे बघा आता दोन्ही पदर इथे सारखेच करायचे आहे. ती व्यवस्थित पकडून आणि मग आपल्याला गाठ बांधायची आहे. तर सुरुवातीला व्यवस्थित असं पुढे जो मणी मागे पुढे होतात ते आपल्याला सारखे करायचे आहेत. आणि इथे बघा नेहमीप्रमाणे आपण जो भाग असतो तो सुईचा तो काढून टाकायचा आहे आणि मग इथे 4 ते 5 गाठी मारायच्या आहेत. आणि धागा कापताना आपण चेक करायचा आहे आणि मगच धागा कापायचा आहे. बघा आता खूप दिवस लावले ह्या मंगळसूत्राने, कारण मध्ये मी थोडंसं राहिलं होतं त्याच्यामुळे टाईम भेटला नाही. रंगपंचमीला मी आपलं धुलिवंदनच्या दिवशी मी बनवत होते, पण मध्ये टाईम भेटला नाही, तर आज मी असं कंप्लीट करते तिला. आता आपल्याला दुसरी साईड बनवायची आहे. बघा आता इथे 5-5 मणी टाकायचे आहेत दोन्ही साईडला. त्यानंतर गोल्डन मणी, गोल्डन हिरवा, 2 गोल्डन, गोल्डन रेड, 2 गोल्डन हिरवा आणि गोल्डन. परत 5 काळे मणी टाकायचे आहेत. त्यानंतर एक गोल्डन टाकायचं आहे. 5 काळे मणी टाकायचे आहेत. आता हे बघा निघून जातो, त्याच्यामुळे आता थोडंसं धागा मागे धाग्याला चिपकवूयात, म्हणजे निघणार नाही ते व्यवस्थित. हे बघायचं धाग्याला चिपकवलं की ते निघत नाही, त्याच्यामुळे मग त्यानंतर परत एक गोल्डन मध्ये रेड मणी टाकायचा आहे. आणि परत 5 काळे मणी टाकायचे आहेत. तर असे आपल्याला हे जे आहेत ते दोन्ही साईड एकदम आपल्याला बनवत घ्यायचे. ते गोल्डन, परत 5 काळे मणी, त्यानंतर सोनेरी मणी एक, हिरवा, 2 गोल्डन, रेड मणी आणि लास्टला गोल्डन मणी. आता हे जे मी लाल आणि हिरवे मणी टाकलेले आहेत त्याच्यामुळे खूपच चांगला शो आलेला आहे. बघा एकदम छान दिसते ही पोत. काळे मणी टाकायचे आहेत. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल ना, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. तर ह्या ज्या डिझाईन आहेत ते मी स्वतः तयार करते, थोडासा वेळ लागतो.
बनवायला. पण मग एकदा बनवलं की आपल्याला एकदम सोपं जातं परत बनवायला. आणि घरच्या घरी तुम्ही अगदी कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये असे छान छान मंगळसूत्र बनवू शकता. तर आता इथे लास्टला आपल्याला स्क्रू टाकायचा आहे बघा. हे बघा आता इथे मी स्क्रू टाकून घेतलेला आहे आणि टेपपट्टी आहे ना ती काढून घ्यायची. आपण जी टेपपट्टी चिपकवली होती ती. आणि इथे बघा सुया पण मी काढून घेतल्या होत्या, ह्या बाजूला लावलेल्या होत्या. तर आता फक्त आपल्याला गाठ मारायची आहे व्यवस्थित 2 ते 3. 4 पदर असल्यामुळे ना थोडासा टाईम लागतो आणि लांब पण बनवली आहे मी. तर मध्ये मध्ये टाईमच भेटला नाही मला बनवायला, त्याच्यामुळे ती राहिली बनवायची. आणि उरलेला धागा आपल्याला परत हे बघा चेक करायचा, पुढे असा ढकलायचा. आता इथे ना मी परत एक गाठ मारते, कारण जो होल आहे ना मागचा तो थोडासा मोठा आहे. जर आपला स्क्रूज बाहेर आला तर मग परत प्रॉब्लेम होतो आणि मग परत आपल्याला मेहनत करावं लागते. त्याच्यामुळे थोडंसं एक्स्ट्रा गाठी मारल्या तरीसुद्धा चालतात. आता उरलेला धागा आपल्याला कापून घ्यायचा आहे. हा बघा खूप सुंदर असा लुक आलेला आहे आपल्या मंगळसूत्राला आणि एकदम छान अशी एकसारखी दिसते, व्यवस्थित वाटतं. तर व्हिडिओ आवडल्यास तुम्हीसुद्धा नक्की अशी डिझाईन ट्राय करा वेगळ्या लुकमध्ये, तुम्हालासुद्धा नक्की आवडेल. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.